कसं माहिती आहे का, आज वारंवार सांगून तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर मग काय पुढच्या वेळेला उग्र रूप धारण करायला आणि नागरिकांना तुम्ही काल तसंच झालं ना, भूमिका काय घ्यायला मलाही म्हणायचं बस. 70-80 लोक तिथे जमले होते. आता एमएससीबीच्या प्रमाणे आपण लाईट मीटर चेंज केले, ते उत्तर लाईट बिल थकीत नाहीये तिकडच्या परिसराचे. असं काय होतंय मग मला हे म्हणायचंय. आणि विशेष म्हणजे सर, आमच्याकडे जास्त रिटायर लोक आहेत. रिटायर लोक म्हणजे त्यांना अस्थमाचं प्रमाण वाढलेलं आहे. अस्थमाचं प्रमाण लाईट गेल्यामुळे त्यांचा एवढी धाप लागते त्यांना, म्हणजे अटॅक येण्याचा संभव आहे. 2-3 लोक अटॅकने खलास झाले, 2-3 लोकांना खलास झाले अटॅक. सर व्यवस्थित ठिकाणी त्यांना लाईट नसतं सगळं 5 वाजता. ठीक आहे. आता काय सध्या लोड वाढलेला आहे उन्हामुळे, प्रत्येकाकडे एसी आहे, कूलर आहे, फॅन आहे. रात्री फ्यूज जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर लोक आहेत तिथे, आता लोकांची संख्या अजून वाढवू आपण. ब्लॉक क्रमांक 9 मधून तुषार वसंतराव सैंदाने येथील रहिवासी असून आम्ही 15 ते 20 दिवसापासून आमच्या एरियामध्ये सतत वीज पुरवठा खंडित केला जातोय आणि 8-9 घंटेपर्यंत वीज पुरवठा खंडित असतो. या वीज पुरवठा खंडित असल्यामुळे काय होतं, संपूर्ण नागरिक वयोवृद्धांना काही ठिकाणी हार्ट अटॅकच्या प्रॉब्लेम आला. आम्ही 2 पेशंट तिथे ऍडमिट करून आलो आर्केड हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये. आणि पुन्हा सुद्धा रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत जमाव तिथे 100 ते 150 लोकसंख्येच्या याच्यात जमा झालेला होता. त्यांना कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता ते सांगता की आम्हाला इथे 2च जणांची ड्युटी लावलेली आहे, कर्मचाऱ्यांचा स्टॉप अपूर्ण पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल केले असता ते सतत फोन बंद येत असतो त्यांचा, ते कोणाशीही संपर्क करायला तयार होत नाही. म्हणजे नागरिकांच्या समस्या त्यांचं काही घेणं देणं दिसत नाहीये असं वाटतंय. आणि उष्माघाताच्या बळी जाण्याची जी संख्या आहे ती अधिक प्रमाणात होईल. शासन आपल्याला उष्माघाताच्या बळीपासून कसा बचाव करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि एमएससीबी एकदम निष्काळजीपणाने काम करत आहे असं आम्हाला वाटतंय. तरी आम्ही आज काल परवा सुद्धा निवेदन दिलेलं आहे, 15-20 दिवसापूर्वी सुद्धा निवेदन दिलेले आहे सबस्टेशनला जाऊन. त्यांनी जर त्या निवेदनांची दखल नाही घेतली तर अत्यंत उग्र स्वरूपाच्या आंदोलनाला भर उन्हातानामध्ये नागरिक, लहान बालक आणि वयोवृद्ध सर्व सोबत घेऊन आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. याची दखल एमएससीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत. क्रमांक 9 रहिवासी या नात्याने मी ज्ञानेश्वर एकनाथ म्हस्के गेल्या 15 दिवसापासून एमएससीबी मध्ये निमखेडी शिवार सबस्टेशन, कारण आम्ही वार्ड नंबर 9 चे सर्व नागरिक त्या ठिकाणी रात्री 2-2 वाजता जाऊन त्या ठिकाणी त्यांना आपण सांगतो की लाईट का जाते, ते त्यांचं कर्मचारी उत्तर येत आहे आम्हाला किंवा वरून आहे किंवा लाईटचा प्रॉब्लेम आहे असं त्याची उत्तर येतात की कर्मचारी कमी आहेत असं त्यांचं उत्तर येतं आम्हाला. असं का होतंय, कारण गेल्या 15 दिवसापासून हा खेळ सुरू त्यांचा. तर कारण आपण लाईट बिल क्लिअर भरतोय आणि एमएससीबी आजपर्यंत स्मार्ट मीटर बसवलंय, ते मीटर पण सुद्धा त्या ठिकाणी आपण लावून दिलेले त्यांना, आपण त्याचे आपण बिल पेड करतोय. तर एमएससीबी हा लपंडाव काय करताय सामान्य नागरिकांशी, कारण या शासनाने वारंवार न्यूज चॅनल मध्ये सांगितलेलं आहे, त्याचा प्रसार होतोय. 28 तारखेपासून तर 12 मे पर्यंत हे टेम्परेचर वाढलंय आणि वाढणार आहेत. नगरपालिकेने रोडावरती पाणी मारायला सुरुवात केलेली आहे आणि एमएससीबी जर लाईट जर बंद केली तर लहान मुलांचा प्रॉब्लेम, आजारी पडतायत, ज्येष्ठ नागरिक आजारी पडतायत. आणि काही लोक मी कालच एक प्लेट ठेवून आलेलो आहे, ते लाईटच्या याच्यामुळे ते वारलेत, उष्णघातामुळे वारलेत. कारण शासनाने सांगितलेलं की 12 मे पर्यंत कोणी बाहेर पडू नये. आणि अशा वेळेला जर एमएससीबीने लाईट जर बंद ठेवली तर हे उष्णघातकमुळे लोक जास्त मरू शकतील. आणि माझं एकच म्हणणं किंवा एमएससीबी यांनी लवकर या दखल घ्यावी. जर दखल जर नाही घेतली तर वार्ड नंबर 9 चे सर्व नागरिक, बाया, मुलं घेऊन आम्ही त्या ठिकाणी याचं उग्र रूप धारण करू. जर हे जर सॉल्व्ह नाही झाला तर आंदोलन सुद्धा आम्ही हे छेडू शकतो आपण. आणि आम्ही आता माळी साहेबांशी बोललो, माळी साहेबांनी सांगितलं की तिकडे काम सुरू आहे. आता त्यांनी सांगितलं तर बघू आता किती काम सुरू आहे. त्यांनी काम जरी सुरू केलं किंवा झालं नाही तर आम्ही पुढचं कामाला सुरुवात करू. सर वार्ड नंबर 9 मध्ये 25,000 लोक वस्ती आहे निमखेडी शिवारपर्यंत. बजारंग बोगदा तर निमखेडी शिवारपर्यंत 25,000 वस्ती सर.